नमस्कार. माझ्या ऑनलाईन कुटुंबाचं माझ्या चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण उडुपी सांबार मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी आपण वजन करून सगळे मसाले घेणार आहोत. धने आपण 35 ग्रॅम, मिरची 35 ग्रॅम. धने चांगले मस्त भाजून घेऊया. गव्हाळ हलक्या हाताने हे धने भाजायचे. धने काढून घेऊया. आता हरभऱ्याची डाळ आपण 2-3 चमचे टाकू. हे उडदाची डाळ आहे, ती 2 चमचे. दोन्ही डाळी व्यवस्थित भाजून घ्यायच्या. हे भाजून झालं की हे पण ह्या ताटात काढायचं. आता मिरची आपण जी वजन करून घेतलेली आहे 35 ग्रॅम, ती मिरची आपण भाजून घेऊ. हा कुठलाही मसाला करपायचा नाही आहे, स्लो गॅसवरती सगळंच भाजायचं आहे. कढीपत्ता साधारण 35 ग्रॅम, तो पण भाजून घेऊ. तीळ आहेत, हे तीळ 2 चमचे. ह्या मेथ्या आहेत 2 चमचे, मेथी दाणा, ते पण छान भाजून घेऊ. हे जिरे 2 चमचे, 2 टेबलस्पून, 1 आणि 2. हे पण चांगलं गव्हाळ भाजून घ्यायचं. सगळा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, न करपता, म्हणजे वास चांगला येतोय. आता हे तांदूळ 2 चमचे, आपण दररोज खातो ते. मोहरी 2 चमचे. मग हा अखंड हिंगाचा खडा आहे, तो साधारण एवढा आहे, तो भाजून घ्यायचा. मिरे 2 चमचे. हिंगाच्या खड्यानं स्वाद आणि जरा वाढतोय बरं का आपला. हे पाहू शकता तुम्ही मसाला. आता आपण ह्यात हळद टाकूया, अर्धा चमचा, आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरवरती दळून घेत आहे, दरदरीत, एकदम फाईन पिसायचं नाही. आणि हा हिंग पण आपण ह्यातच टाकणार आहे. दरदरीत सगळा मसाला आपण पिसून घेणार आहे. हा मसाला तुम्ही तत्ते इडलीवर, इडलीसोबत आणि सांबर मसाल्यात तुम्ही, जेव्हा आपण इडलीसोबत सांबर करतो त्यावेळेला हा मसाला आपण त्याच्यावरती वापरू शकतो. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. उडुपी सांबर मसाला तयार आहे.